पर्यावरण दिनानिमित्त नागपूरमधून एक प्रेरणादायी घटना समोर आली आहे। शहरातील पाचपावली परिसरातल्या ठक्कर ग्राम येथे 188 वर्ष जुनं वडाचं झाड एका प्रकल्पामुळे अडथळा ठरत होतं। सुरुवातीला झाड तोडण्याची चर्चा झाली, मात्र त्याला विरोध झाल्यानंतर प्रकरण न्यायालयात गेलं। न्यायालयाच्या निर्देशानंतर तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली हे महाकाय वडाचं झाड ठक्कर ग्राममधून सुमारे 9 किलोमीटर अंतरावरच्या गोरेवाडा परिसरात हलवण्यात आलं। सुमारे 6 महिन्यानंतर या झाडाला नव्या ठिकाणी हिरवी कंच अशी पालवी फुटली असून झाडाचं नव्या वातावरणात यशस्वीपणे तगही धरला। तज्ञांच्या मते एवढ्या जुन्या झाडाचं यशस्वी पुनर्रोपण होण्याची ही दुर्मिळ घटना आहे। जी आज किती आनंद होतो आहे या झाडाला हिरवगार पाहून। तो अवर्णनीय आहे, कारण आपण निसर्गाच्या सोबत आहो म्हणून आपण आहो। निसर्गाच्या विरुद्ध गेलं तर आपण आज बघताय आज नागपूरचं टेम्परेचर किती वाढलेलं आहे। मी या हायकोर्टाने आम्हाला या ट्री ट्रान्सप्लांटेशन करता नॉमिनेट केलं। मी MSc बॉटनी केलं 1978 मध्ये आणि गेल्या जवळजवळ 46 वर्षापासून या फील्डमध्ये काम करतो आहे। यात आम्ही असंख्य ट्रीज ट्रान्सप्लांट केले आणि तुम्ही याचा जो रिझल्ट आहे तो बघताच आहात। जे प्रयत्न घेण्यात आले, जसं सरांनी सांगितले गनी बॅगमध्ये, तिथं जेव्हा आम्ही ट्रिमिंग आणि कटिंग केली तेव्हा सुद्धा एवढे केअरफुली प्रिकॉशन्स घेण्यात आले की त्याला बोर्डो पेस्ट लावण्यात आली, त्याला फंगीसाईडचा स्प्रे केला। म्हणजे एखाद्या माणसाला जखम झाल्यावर ज्याला जसं आपण टिंचर आयडीन लावतो सेम ट्रीटमेंट याला नवीन जीवना म्हणजे हार्ट ट्रान्सप्लांट करण्याची जी प्रोसेसमध्ये आपण ज्या गोष्टी करतो तशाच या पद्धतीने या झाडाला करण्यात आली। तिथून आणण्यापर्यंत याचा जो प्रवास सुखद झाला। इथं आल्यावरही काही चॅलेंजेस होते की त्याला उभं करणं, त्याचे रूट जेव्हा आम्ही त्या जो गड्डा केलेला होता त्या गड्ड्यामध्ये टाकताना ते रूट्स पण व्यवस्थित झाले पाहिजे, त्याला कुठल्याच प्रकारचं बेंडिंग नाही केलं। या सर्व गोष्टीचं प्रिकॉशन सरांच्या माध्यमातून आमच्या टीमच्या माध्यमातून घेण्यात आलं आणि ते करण्यात आलं। वृक्षांचा पुनर्रोपण यशस्वीरित्या होऊ शकतो, वृक्ष पुन्हा जगू शकतात याचं एक उत्तम उदाहरण हा 188 वर्ष जुना वडाचा झाड सर्वांसमोर प्रस्तुत करतोय। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, ABP माझा, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।